खर तर आपलं तानं पोर घरी रडतंय म्हणून रायगडावर मुक्कामी राहायला लागली हिरा. पोराच्या यादीनं व्याकुळाने विवळ झाली आणि कुणा मर्दाला शक्य होणार नाही ते या हिरकणीनं केलं. रायगडावरून रातोरात ती खाली उतरली. दुसऱ्या दिवशी पहारेकरी हिराला बोलवायला गेला त्यावेळी हिरा आपल्या घरी. त्याला काही कळेना. रायगड अभेद्य, रायगड बुलंद, रायगड बलाढ्य. आणि मग ही हिरकणी खाली गेली कशी? दरबारात बोलावण्यात आलं आणि महाराजांनी विचारलं, तू गडावरून खाली कशी गेलीस? सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत गडाचे दरवाजे उघडले जात नाहीत, तू गेली कशी? आणि मग या हिरानं वृत्तांत सांगितला. पोराच्या यादनं व्याकुळ होऊन एका आईचं काडीच गडावरनं सुसाट सुटलं. ती वाटही दाखवली. महाराजांनी त्या हिराला चोळी बांगडी दिली, तिचा सत्कार केला, तिला परतही पाठवलं. पण त्याच वेळी नियोजनाचा सर्वोत्तम आदर्श असणाऱ्या राजानं आपल्या बांधकाम अभियंत्याला बोलावलं आणि सांगितलं, तुम्ही रायगड अभेद्य आहे म्हणून कितीही ढोल वाजवत असला तर तुमचे सगळे ढोल या हिरानं फोडून टाकलेत. ज्या वाटेवरनं हिरा खाली उतरली त्या वाटेवर पहिला बुरुंज बांधा आणि तिथं रायगड अभेद्य करा. आणि जिथून हिरा उतरली ती वाट बंद केली तटबंदी बुरुंज बांधून. आणि त्या बुरुंजाला बघ महाराजांनी, खरं तर हिरकणी नाव नाही तिचं, तिचं नाव हिरा. हिराच्या करणीमुळे तो बुरुंज बांधला गेला म्हणून त्या बुरुंजाचं नाव आहे हिरा कर्णी बुरुंज. अपभ्रंशानं हिरकणी बुरुंज झालं, पण हिराच्या करणीमुळे बांधलेला तो हिरा कर्णी. हे महाराजांचं सर्वोत्कृष्ट नियोजन, प्रत्येक बाबीत सूक्ष्म लक्ष, उत्तम निरीक्षण हा सगळ्यात मोठा पैलू आहे शिवाजी महाराजांचा.